नमस्कार, मी देवहूती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज ठाकरेंनी मशिदीवरील वाजणाऱ्या भोंग्यांचा प्रश्न हाती घेतला होता। राज ठाकरेंच्या या भूमिकेला महाविकास आघाडी सरकारचा विरोध होता। या प्रश्नावर अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडी पर्यायाने उद्धव ठाकरेंच्याच विरोधात भूमिका घेतली होती। त्यातूनच त्यांनी उद्धव ठाकरेंचं निवासस्थान मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचणार असं जाहीर केलं होतं। एक महिला खासदार अमरावतीहून मुंबईत आपल्या निवासस्थानी हनुमान चालीसा वाचणार हे समजल्यावर उद्धव ठाकरेंची इतकी घाबरगुंडी उडाली होती की त्यांनी फायर आजींसह शिवसेना आणि युवा सेना कार्यकर्त्यांची फौजच मातोश्री समोर उभी केली होती असं त्या काळात बोललं जात होतं। परंतु नवनीत राणा मातोश्रीवर गेल्याच नाहीत। मुंबईत येऊन आपल्याला आव्हान दिलं म्हणून उद्धव ठाकरेंसह शिवसेनेचे नेते इतके आक्रमक झाले होते की त्यांनी शिवसैनिकांना मुंबईतील नवनीत राणांच्या घरावर हल्ला करण्यासाठी प्रवृत्त केलं होतं। नवनीत राणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना आणि त्यांचे पती रवी राणा यांना अटक केली होती। त्यांना लवकर जामीनही मिळवून दिला नव्हता। आपल्या निवासस्थानी येऊन एक महिला खासदार हनुमान चालीसा वाचणार हे सहन न होऊन उद्धव ठाकरेंनी जो तमाशा केला होता त्याची देशभरात नाचक्की झाली होती। मुंबई हा शिवसेनेचा गड समजला जातो आणि उद्धव ठाकरेंचं मातोश्री निवासस्थान शिवसैनिकांचं श्रद्धास्थान आहे। तिथे जाण्याचं धाडस नवनीत राणा यांनी दाखवलं। सतत महाआघाडी सरकार विरोधात भूमिका घेऊन भाजपला पाठिंबा दिला। विशेषतः देवेंद्र फडणवीस जी भूमिका घेतील ती लावून धरली। त्याचंच फळ म्हणून भाजपने पक्षांतर्गत आणि मित्रपक्षांचा विरोध असूनही नवनीत राणांना अमरावतीतून उमेदवारी दिली का असा प्रश्न आता विचारला जातोय।